नाशिकमधील शिवनिका संस्थान आणि त्याचा चालक अशोक कुमार खरात याच्या संपत्तीत अवघ्या 8 वर्षात 74 पटीनं वाढ झाली आहे। 2017-18 मध्ये संस्थेची मालमत्ता फक्त 4,67,000 रुपये होती। 2024-25 पर्यंत वाढून ती 2,21,00,000 रुपयांच्या वर पोहोचली। तर 2018-19 पर्यंत दरवर्षी 1,60,000 दरम्यान आर्थिक तूट त्याला व्हायची। मात्र सर्वाधिक वाढ 2023-24 मध्ये संस्थांचं उत्पन्न 2 कोटींपेक्षाही जास्त झालं। गेल्या 2 वर्षात उत्पन्नाची आघाडी मिरगावचं भवितव्य तिथं उजळलेलं आहे। ऑडिट रिपोर्टमध्ये 10 वर्षात लक्षणीय प्रगती झाली। कोट्यवधीचे यावेळी आपल्याला व्यवहार दिसलेले आहेत। संस्थांच्या संपत्तीचा आर्थिक व्यवहार खरातच्या शिवनिका संस्थांच्या उत्पन्नात 74 पटीनं वाढ। 2017-18 शिवनिका संस्थांची मालमत्ता 4,67,000 होती। मग 2018-19 पर्यंत दरवर्षी 1,60,000 दरम्यान आर्थिक तूट झाली। 2023-24 मध्ये संस्थांचं उत्पन्न 2 कोटींहून अधिक झालं। 2024-25 मध्ये 2,21,00,000 ची संपत्ती झाली।